ते आपल्याला ह्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. 10 मार्काला प्रश्न येऊ शकतो आपल्याला. तर सांगायचंय काय पर्पज आहे जीएटीबीचं, जनरल ऍप्टिट्यूड टेस्ट बॅटरी असं आपण म्हणतो. त्याचं काय नेमकं पर्पज आहे? कोणी सांगू शकतात? ऍप्टिट्यूड टेस्ट बॅटरीचं नेमकं काय उद्देश काय असतं? ऍप्टिट्यूड टेस्टचा काय उद्देश? सर बोलू. हा. एखाद्याची ॲबिलिटी असेस करणं, त्याच्यात त्याला माहिती असलेलं नॉलेज असेस करण्यापेक्षा त्याची ॲबिलिटी किती आहे एखादी गोष्ट करण्याची किंवा समजून घ्यायची, हे असेस करणं जीडीपी मध्ये होतं. पोटेन्शियल ॲबिलिटी. बरोबर. अजून? तो किती सक्सेसफुल राहू शकतो, ती व्यक्ती किती सक्सेसफुल होईल किंवा यशस्वी म्हणजे काम व्यवस्थित करेल हे मोजणं, हे मेनली असू शकतं. ॲबिलिटी, क्षमता, बरोबर. एखाद्याची क्षमता. अजून कोण सांगतं? त्या 9 ऍबिलिटी ज्या विचारल्या आहेत, मग त्या 9 ऍबिलिटीज कुठल्या आहेत की ज्या मोजल्या जातात, मेजर केल्या जातात ऍप्टिट्यूड्स मध्ये? त्या तर खाली दिलेल्याच आहेत पुस्तकात. इंटेलिजन्स म्हणजे हुशारी एखाद्या व्यक्तीची. बरोबर. न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड म्हणजे तो मॅथमॅटिकल असं म्हणू शकतो आपण. बरोबर. नंबर्स किती हे करू शकतो. नंतर व्हर्बल, एखादी भाषा किंवा एखादं हे किती पटकन समजू शकतो. बरोबर. स्पॅटियल ऍप्टिट्यूड म्हणजे 4 झाले. बरोबर. नंतर फॉर्म परसेप्शन, ओके. 5. क्लेरिकल परसेप्शन, 6. मोटर कोऑर्डिनेशन, डोळे आणि हातामध्ये कोऑर्डिनेशन, ओके. आणि 7. फिंगर डेक्स्टिरिटी अँड मॅन्युअल डेक्स्टिरिटी. येस, करेक्ट नोट. गुड मॅडम. मॅडमने बरं 9 मेजर ॲबिलिटी ज्या मेजर्स होतात जनरल ॲप्टिट्यूड बॅटरीमध्ये ते आपल्याला सांगितलेले आहेत. तर मुळात जीएटीबी काय आपल्याला माहिती की ऍप्टिट्यूड म्हणजे क्षमता. त्याच्यातच आपल्याला नावातच आहे की जनरल ऍप्टिट्यूड टेस्ट बॅटरी. तर ऍप्टिट्यूड टेस्ट बॅटरी म्हणजे काय आहे की अशा काही ऍबिलिटीच्या वेगवेगळ्या क्षमता मोजणाऱ्या चाचण्यांचा संच. मग आता जसं आता मॅडमने 9 ज्या क्षमता सांगितल्या, त्या 9 क्षमता 9 वेगवेगळ्या टेस्टने मेजर केल्या जातात. मग ह्या टेस्ट एकत्रित येऊन त्याची एक बॅटरी, एक संच, बॅटरी म्हणजे काय, संच, एक त्याचा ग्रुप हा तयार केला गेला आणि त्याला नाव दिलं जनरल ऍप्टिट्यूड टेस्ट बॅटरी. ही जनरल ऍप्टिट्यूड टेस्ट बॅटरी मुळात जी आपल्या पुस्तकात आहे ती 1962ला तिचं आपल्याला डेव्हलप झालेली आपल्याला दिसते आणि युनायटेड स्टेटमध्ये ते झालं. पण मुळात तिचा जो मूळ पर्पज होता तो मिलिटरी पर्पज होता की त्यांच्या मिलिटरीच्या याच्यामध्ये कुठल्या सैनिकाला आता काय काम द्यायचं, त्याची कॅपेबिलिटी काय, त्याची क्षमता काय, हे मोजण्यासाठी ही टेस्ट त्यावेळेस हे झाले होते. पण कालांतराने आताच्या आपण ज्या बॅटरी ऍप्टिट्यूड बॅटरीज पाहतोय किंवा ऍप्टिट्यूड टेस्ट पाहतोय, त्या कशासाठी चेक करतो? 10वी-12वी नंतरून त्यांनी कुठल्या क्षेत्रात त्यांनी करिअर करावं, कुठल्या क्षेत्रातली क्षमता त्याच्यात चांगली आहे हे ओळखण्यासाठी किंवा कुठला कॅन्डिडेट कुठल्या जॉबसाठी सुटेबल आहे हे चेक करण्यासाठी ऍप्टिट्यूड टेस्ट बॅटरीचा उपयोग आपल्याला करताना दिसलं जातं. आणि त्याचं पर्पज मुळात ते आहे, उद्देश आहे की व्यक्तीच्या क्षमता ओळखून त्यानुसार त्यांनी करिअर करावं किंवा त्या क्षमतेनुसार त्याला तो जॉब दिला जाऊन त्याने तो जॉब करावा, हे मुळात त्याचं पर्पज. त्याच्या 9 मेजर ॲबिलिटी ज्या आता शलाका मॅडमने सांगितलं. पहिला आहे इंटेलिजन्स. इंटेलिजन्स म्हणजे काय? तर व्यक्तीची जनरल ॲबिलिटी टू लर्न अँड अंडरस्टँड द न्यू थिंग्स. इंटेलिजन्स कशाला म्हणतो आपण? की व्यक्तीची जनरल ॲबिलिटी आहे, जनरलची क्षमता आहे जी जी नवीन शिकण्यासाठी आणि आकलनासाठीचे नवीन गोष्टीच्या बाबतीत आकलन आणि शिकण्याच्या बाबतीतली ती ॲबिलिटी आहे, तिला आपण इंटेलिजन्स म्हणतो. पुढचं आहे व्हर्बल ऍप्टिट्यूड. व्हर्बल ऍप्टिट्यूड म्हणजे काय? ॲबिलिटी टू सॉल्व ॲबिलिटी टू अंडरस्टँड न्यू लँग्वेजेस, वर्ड्स अँड मिनिंग्स अँड ॲक्युरेटली. म्हणजे नवीन भाषा शिकण्यासाठी तो ॲबिलिटी, त्याच्यात क्षमता आहे. तो इझिली नवीन वाचू शकतो, त्याचे शब्द शिकतो, त्याचे अर्थ त्याला लावता येतात. पुढचं आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी. ॲबिलिटी टू सॉल्व मॅथमॅटिकल अँड न्यूमेरिकल प्रॉब्लेम क्विकली.
म्हणजे गणितीय ज्या प्रश्न असतात, जी क्षमता असते ती वापरण्याची किंवा ती लवकर ते गणित सोडवण्याची क्षमता असते, तिला आपण न्यूमेरिकल ॲबिलिटी असं म्हणतो. पुढच्या स्पॅटियल ॲबिलिटी. स्पॅटियल ॲबिलिटी म्हणजे काय? ॲबिलिटी टू अंडरस्टँड द शेप्स, थ्री डायमेन्शन स्पेस आणि डिरेक्शनल ॲक्युरेटली. म्हणजे काय असतं, बऱ्याच वेळेस आपण नेव्हिगेट करतो म्हणजे काय करतो, बरं, मार्ग दाखवण्यासाठीचे स्किल्स असतील, थ्री डायमेन्शनल स्पेस असतील, की आपण ज्या 3D आकृत्या वगैरे पाहतो, ज्या जॉमेट्रीतल्या असतील, फिजिक्स मधल्या असतील, है ना, ह्या ज्या शेप्स असतात, काय ह्या आकृत्या असतात, ह्या जे फिगर्स असतात, हे प्रॉपर समजून घेण्याची जी क्षमता आहे तिला आपण स्पॅटियल ॲबिलिटी असं म्हणतो. फ्रॉम परसेप्शन ही याच्यातली फिफ्थ अशी ॲबिलिटी आपल्याला दिसते. फ्रॉम परसेप्शन म्हणजे काय? टू आयडेंटिफाय द फाईन डिटेल्स, शेप अँड डिफरन्स अमॉंग ऑब्जेक्ट. वरच्या याच्यामध्ये काय करतो आपण? अंडरस्टँडिंग द शेप्स अँड थ्री डायमेन्शनल स्पेस आपण पाहतो. इथे आपण काय करतो? शेप्स अँड डिफरन्स अमॉंग ऑब्जेक्ट. दोन वस्तूंमध्ये काय डिफरन्स आहे, त्यांच्या आकारात काय बदल आहे, डिझाईन काय बदल आहे, याच्याबद्दल फ्रॉम परसेप्शनचं आपण त्याच्यात ती ॲबिलिटी आहे. पुढचं एक क्लिरिकल परसेप्शन. क्लिरिकल परसेप्शन आहे डिटेक्ट टू मिस्टेक इन वर्ड, म्हणजे ॲबिलिटी टू काय? ओळखण्याचे, मिस्टेक्स ओळखणे, शब्दामध्ये काय चुका आहेत ती ओळखण्याची क्वालिटी, किंवा नंबरिंग मध्ये नंबर्स रॅपिडली अँड ॲक्युरेटली, स्पीड त्याचा किती आहे याची ही क्षमता असते. आणि पुढचं आहे मोटर कोऑर्डिनेशन. जर मॅडमने आपल्याला पण सांगितलं आय हँड आणि फिंगर्स यांचं कोऑर्डिनेशन काय आहे, किती आहे, काय आहे, ती चेक आपल्याला करतं. आणि अकॉर्डिंग टू काय? ब्रेन इन्स्ट्रक्शन, मेंदू ज्या प्रमाणात सूचना देतं त्या प्रमाणात याच्यातला जो समन्वय आहे, याच्यातला जो कोऑर्डिनेशन आहे, त्याला आपण मोटर कोऑर्डिनेशन म्हणतो. आणि 9 म्हणजे फिंगर डेस्टिनेशन, म्हणजे ॲबिलिटी टू हँडल व्हेरी स्मॉल ऑब्जेक्ट स्किलफुली अँड क्विकली युझिंग फिंगर, म्हणजे आपल्या बोटांचा वापर करून फाईन फाईन म्हणजे लहानातला लहान पार्ट आपण हँडल करू शकतो, त्याला आपण फिंगर डेस्टिनेटी असं म्हणतो. आणि मॅन्युअल डेस्टिनेटी म्हणजे फिजिकली ॲबिलिटी टू मूव्ह टूल्स, इक्विपमेंट और ऑब्जेक्ट्स क्विकली युझिंग हँड, हातांचा वापर करून आपण शारीरिक दृष्टिकोनातून ज्या वस्तू असतील त्या किती फास्ट आणि किती स्किलफुली आपण त्या व्यवस्थित हालचाल त्याची करू शकतो याचं मोजमाप करण्याची ही टेस्ट आहे. अशा 9 मेजर ॲबिलिटी या इथे GETB मध्ये मोजल्या जातात. आता कोण सांगतं सांगा बरं 9 ॲबिलिटीज? हा, सुप्रिया मॅडम. सर, ज्या 9 एबिलिटीज आहेत त्यातली पहिली आहे इंटेलिजन्स. बरोबर. इंटेलिजन्स म्हणजे जनरल जी रिझनिंग एबिलिटी आहे आपली, ती त्याच्यामध्ये समजून येते. त्याच्यानंतर वर्बल ऍप्टिट्यूड, म्हणजे शब्द, त्याचे अर्थ किंवा त्याचे रिलेशनशिप जे आहे ते समजण्याची एबिलिटी जी आहे त्याचं मोजमापन. न्यूमरिकल ऍप्टिट्यूड म्हणजे वर्किंग विथ मॅथमॅटिक्स, नंबर्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वगैरे. स्पेटियल ऍप्टिट्यूड म्हणजे व्हिज्युअलायझिंग द शेप्स अँड त्याचं ओळखणं, म्हणजे 2D 3D शेप्स जे काही असतील ते. त्याच्यानंतर फॉर्म परसेप्शन, म्हणजे आपण शेप्स आणि पॅटर्न्स कम्पेअर करू शकतो का नाही हे याची क्षमता आपल्याला समजते. त्याच्यानंतर क्लेरिकल परसेप्शन, त्याच्यामध्ये आपली स्पीड काय आहे, म्हणजे लेटर्स, नंबर्स स्पॉट करण्याची, त्याच्यामधला डिफरन्स काय आहे ते समजून घेण्याची त्याची क्षमता मोजली जाते. त्याच्यानंतर मोटर कोऑर्डिनेशन म्हणजे आय आणि हँड कोऑर्डिनेशन, जे आपल्याला खूप नेसेसरी आहे ते. त्याच्यानंतर फिंगर डेक्स्टरिटी म्हणजे छोट्या वस्तू ज्या आहेत त्या आपण आपल्या फिंगर्सनं कसं हाताळतो, कशा पद्धतीनं आपण ते मॅन्युप्युलेट करतो ते येतं. आणि मॅन्युअल डेक्स्टरिटीमध्ये मोठे मुवमेंट्स जे आहेत, लार्जर हँड मुवमेंट्स जे आहेत, त्याचं मोजमापन करता येतं सर. ग्रेट. अजून? ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. Explain the 6 major occasional interest types according to John Holland's theory. Explain the 6 major occasional interest types according to John Holland's theory. असा क्वेश्चन ही आपल्याला येऊ शकतो. जॉन हॉलंड्स थेरी यांच्या थेरीनुसार जे 6 ओकेशनल इंटरेस्टचे टाइप्स आहेत ते आपल्याला टाइप्स सांगायचे आहेत.
कुठलं मॉडेल आहे बरं यांचं जॉन ऑलिव्ह थेरीज? सर पर्सनॅलिटी टाइप्स ना, म्हणजे हॉलंडचे. नाही, इंटरेस्ट, वोकेशनल इंटरेस्ट. हा सर, याच्यातले 6 त्याचे हे सांगितलेले आहेत त्याने. 6 जनरल, मेजॉरिटी रिअलिस्टिक एक करेक्ट, आहे, बरोबर, एंटरप्राइझिंग आहे, बरोबर, आर्टिस्टिक आहे, करेक्ट, सोशल आहे, बरोबर, आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह टाईप आहे. आणि बरोबर, 6th वन जे आहे ते कन्व्हेन्शनल आहे. करेक्ट. सरांनी म्हणजे खूप छान, ज्याला आपण रायसेक मॉडेल म्हणतोय. रायसेक मॉडेल हे जॉन हॉलंड यांनी, त्यांची ती थेरी आहे. त्या थेरीमधले हे ओकेशनल इंटरेस्टचे 6 टाइप्स आहेत. त्याचं शॉर्ट फॉर्म आहे रायसेक म्हणून. 6 शब्दांनी बनलेलं आहे रायसेक मॉडेल. आर म्हणजे रिअलिस्टिक, आय म्हणजे इन्व्हेस्टिगेटिव्ह, ए म्हणजे आर्टिस्टिक, एस म्हणजे सोशल, ई म्हणजे इंटरप्राइझिंग, आणि 6 म्हणजे कन्व्हेन्शनल. ओके, असे 6 त्यांनी सांगितलेले आहेत. हे 6 आपल्याला एक्सप्लेन करता आला पाहिजे. रिअलिस्टिक म्हणजे काय, इन्व्हेस्टिगेटिव्ह म्हणजे काय, आर्टिस्टिक म्हणजे काय, सोशल नेमकं काय म्हणायचं त्यांना, इंटरप्राइझिंग साठी काय म्हणायचं, कन्व्हेन्शनल साठी काय म्हणायचं, हे आपल्याला स्पेशल तिथे सांगता यायला पाहिजे. कोण सांगतो परत? 6 हे 6 मेजर वोकेशनल इंटेंट टाइप्स. रायसेक मॉडेल जे आहे रायसेकचं, ते रायसेक या 6 शब्दांचा लॉंग फॉर्म सांगायचा आहे आपल्याला. हा, कविता मॅडम. हा, कविता मॅडम बोला. हॅलो मॅडम, आवाज येतोय कविता मॅडम? हा सर, हा. हॅलो. हा, बोला. हा सर, होलँड्सचे 6 पर्सनॅलिटी टाइप्स आहे. रायझेक प्रमाणे आर फॉर रिअलिस्टिक, आय फॉर इन्व्हेस्टिगेशन, ए फॉर येतं आर्टिस्टिक, एस फॉर सोशल, ई फॉर एंटरप्राइझिंग, अँड सी फॉर कन्व्हेन्शनल. सो रिअलिस्टिक मध्ये जे रिअल वर्क असतं, जे आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये, जसे की ॲनिमल्स, प्लांट्स, टूल्स, मशिनरीज, हे जे ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, ह्या त्या व्यक्तीला करायला खूप आवडतात. त्याला सोशल ऍक्टिव्हिटीज आवडत नाही. पण ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे त्यांना माणसांमध्ये वावरायला नाही आवडत. त्याला ॲनिमल्स, टूल्स, मशिनरीज ह्यांच्याबरोबर काम करायला त्याला खूप आवडतं. सो त्याची जी वर्किंग स्किल आहे ती लाईक मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये तो चांगलं करिअर करू शकतो. फार्मिंग, ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा करू शकतो. सेकंड आहे सोशल. सोशल इटसेल्फ सांगते की त्याला सोशल इंटरॅक्शन करायला आवडतं, लोकांना मदती करायला आवडतात. जसे की लोकांचे काही हॅलो. हा हा मॅडम, सर, बोला बोला. इतरांचे काही प्रॉब्लेम्स आहेत, काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत, तर त्यांच्याशी बोलून रिझॉल्व्ह करणं, एखाद्याला शिकवणं, कोणाला मदत करणं. सो ह्या त्याच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, जसे की टीचिंग आहे, कॅरिंग आहे, तर या ऍक्टिव्हिटीजमुळे तो लाईक नर्सिंग किंवा अजून टीचिंगचं हे टीचिंग जे आहे हे तो चांगलं करू शकतो. थर्ड आहे इन्व्हेस्टिगेशन. त्याला म्हणजे एक्सपेरिमेंट्स करायला आवडतं. जसे की मॅथ्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, सायंटिफिक एक्सप्लेनेशन, कसं एखादी गोष्ट सायंटिफिकली कशी घडते ह्याचा रिसर्च करायला आवडतो. लाईक त्याचं अनालिटिकल थिंकिंग खूप चांगलं असतं, त्याचं ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग चांगलं आहे. त्याला सो ही कॅन बी अ गुड डॉक्टर, रिसर्चर, सायंटिस्ट. थर्ड वन इज एंटरप्राइझिंग म्हणजे तुम्ही लाईक गुड लिडरशिप असणं. सो मार्केटिंग तो चांगली करू शकतो. ही कॅन बी गुड इन पॉलिटिक्स, बिझनेसमॅन. ह्या गोष्टी ज्या आहेत तो खूप चांगल्या लेवलपर्यंत करू शकतो.
फिफ्थ वन आहे आर्टिस्टिक. आर्टिस्टिक हेच आपल्याला सांगते की त्याला कलामध्ये खूप आवड आहे. जसे की ड्रॉइंग येतं, आर्ट आहे, डान्स आहे, ड्रामा आहे, म्युझिक आहे, अजून क्रिएटिव्ह रायटिंग आहे. तर ज्या आर्टिस्टिक गोष्टी असतात ह्या त्याला खूप आवडतात. सो ही कॅन बी अ गुड आर्टिस्ट, डान्सर, पेंटर, म्युझिशियन. ह्या गोष्टी तो क्रिएटिव्हली खूप चांगल्या करू शकतो. सो हा इंटिरियर डिझायनरचा कोर्सही त्याच्यासाठी खूप चांगला आहे. कन्व्हेन्शनल मध्ये आहे की त्याला सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर, वेल ऑर्डर, मेंटेन लागतात. म्हणजे असं मेसी गोष्टी त्याला चालत नाही. सो एकदम असं हाय ऑर्डर मध्ये त्याला आवडतात. म्हणजे अजिबात असं सगळं स्टार्टिंग पासून करणं, स्क्रॅप पासून करायला नाही आवडत. सो एव्हरीथिंग शुड बी वेल ऑर्डर, मेंटेन, रेकॉर्ड. ज्या गोष्टी असतात त्या त्याला ऑर्डरली स्ट्रक्चर्ड केलेल्या असतात, त्या गोष्टी त्याला आवडतात. सो ही कॅन बी अ गुड बिझनेसमॅन, अकाउंटंट. ही कॅन डू अ गुड क्लेरिकल जॉब. ही कॅन गेट अ गुड बँकिंग अपॉर्च्युनिटीज ऑल्सो. दॅट्स इट सर. ओके, गुड. मॅडमने छान आपल्याला सांगितलं. पुढचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द व्हर्बल सबटेस्ट ऑफ WAIS-3 म्हणजे वेस्लर अडल्ट इंटेलिजन्स स्केल्स 3 आहे. वेस्लर अडल्ट इंटेलिजन्स स्केल 3 मधली व्हर्बल सबटेस्ट कुठल्या आहेत ते एक्सप्लेन करायचे आहे. सांगा WAIS-3 मध्ये ज्या व्हर्बल सबटेस्ट आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत? किती आहेत व्हर्बल सबटेस्ट त्यात? 7. 7, करेक्ट. कुठल्या कुठल्या? Vocabulary, comprehension, information, number letter sequencing, arithmetic, digit span, and similarities. ओके, गुड. अजून दुसऱ्या कोणाला सांगू शकतात? ज्या 7 व्हर्बल सबटेस्ट आहेत त्या कुठल्या कुठल्या? नाही? WAIS वेस्लर अडल्ट इंटेलिजन्स स्किल्स 3 मधल्या 7 व्हर्बल सबटेस्ट आपल्याला सांगायचे आहेत किंवा त्याचे एक्सप्लेन करायचे आहेत. तो फर्स्ट आहे वोकॅब्युलरी, सेकंड सिमिलॅरिटीज, थर्ड अर्थमॅटिक, 4 डिजिट स्पॅन, 5th इन्फॉर्मेशन, 6 कॉम्प्रिहेन्शन अँड 7 लेटर नंबर सिक्वेन्सिंग म्हणजे अरेंजिंग मिक्स लेटर्स अँड नंबर्स अँड प्रॉपर सिक्वेन्सेस. या पद्धतीचं आपल्याला असे 7 व्हर्बल टेस्ट आपले हे वेस्लर अडल्ट इंटेलिजन्स स्केल्स मधले आहेत. मग आता मला सांगा की त्याच WAIS मधल्या परफॉर्मन्स सबटेस्ट किती आहेत? So 7 आहेत ते आपण. बरोबर, त्या पण 7 आहेत. 7-7 अशा बॅलन्स आपल्याला आहे. व्हर्बल टेस्ट 7, नॉन व्हर्बल टेस्ट म्हणजेच परफॉर्मन्स सब टेस्ट या 7 आहेत. कुठल्या कुठल्या आहेत त्या आणि मग ते काय मेजर करतात करे? तर फ्लुइड इंटेलिजन्स जो आपला असतो हा फ्लुइड इंटेलिजन्स चेक करण्याचं काम. हा फ्लुइड इंटेलिजन्स म्हणजे काय? तर नॅचरल रिझनिंग ॲबिलिटी इन न्यू सिच्युएशन. व्यक्तीची जी नॅचरल रिझनिंग ॲबिलिटी असते नवीन सिच्युएशन्स मध्ये तिला आपण फ्लुइड इंटेलिजन्स म्हणतो. आणि हे फ्लुइड इंटेलिजन्स मेजर करण्याचं काम ह्या 7 परफॉर्मन्स टेस्ट सब टेस्ट ह्या करत असतात. मग त्याच्यात आहे पिक्चर कम्प्लिशन फर्स्ट असते. म्हणजे काय? तर आयडेंटिफाय द मिसिंग इम्पॉर्टंट पार्ट इन अ पिक्चर. पिक्चर मधला इम्पॉर्टंट जो पार्ट आहे जो मिस झालेला आहे तो शोधून काढणं. तर डिजिटल सिम्बॉल कोडिंग म्हणजे कॉपिंग द सिम्बॉल अंडर नंबर्स क्विकली विदिन अ टाइम लिमिट. म्हणजे काय असतं? टाइम लिमिटमध्ये त्या टाइमाच्या आतमध्ये तो जो सिम्बॉल आहे तो ना कॉपी करायचा असतो आणि तो क्विकली आपल्याला सांगायचा असतो. त्याचं याच्याने मेजर व्हिज्युअल मोटार स्पीड सुद्धा याच्याने हे करायचा जातो डिजिटल सिम्बॉल मध्ये. सॉरी, डिजिटल सिम्बॉल कोडिंग मध्ये मेजर व्हिज्युअल मोटर म्हणजे आपला आय हँड कोऑर्डिनेशन जसं आता आपण म्हणतो ते सुद्धा इथे मेजर केलं जातं. पुढचं आहे ब्लॉक डिझाईन.
ब्लॉक डिझाईन. पुढचा मॅट्रिक्स रिझनिंग. मॅट्रिक्स म्हणजे कम्प्लिटिंग जिओमॅट्रिक्स पॅटर्न्स लॉजिकली. म्हणजे काय असतं, जिओमेट्रिक जे पॅटर्न आहेत ते आपल्याला कम्प्लीट करायचे असतात. मॅट्रिक्स असतात वेगळे, ते मॅट्रिक्स आपल्याला कम्प्लीट करायचे असतात. पुढचं आहे पिक्चर्स अरेंजमेंट. ते पिक्चर्स ठेवलेले असतात आणि ते सिक्वेन्सने आपण मिनिंगफुल स्टोरी तयार करून ते त्या पद्धतीने अरेंज करायचं असतं. हे आपल्याला पिक्चर अरेंजमेंट काय करतं, आपलं सोशल इंटेलिजन्स मेजर करत असतो. ऑब्जेक्ट असेंब्ली पुढचा जो 6वा सबटेस्ट 6 जे सबटेस्ट आहे ते काय करतात, पझल्स असतात, वेगवेगळे पीसेस असतात आणि हे पझल्स जे आहेत ते पीसेस ते कम्प्लीट ऑब्जेक्ट, एक वस्तू त्या पझलच्या त्या वेगवेगळ्या याच्यापासून आपल्याला ती एक वस्तू तयार करायची असते. आणि पुढचा आहे सिम्बॉल सर्च. आयडेंटिफाईंग वेदर टार्गेट सिम्बॉल्स अपियर अमॉंग अ ग्रुप ऑफ सिम्बॉल मेजर प्रोसेसिंग स्पीड. जे सिम्बॉल आपण शोधतो, आयडेंटिफाय करतो, कुठला करतो, द वेदर टार्गेट सिम्बॉल अपियर, जो टार्गेट आहे ना तो आपण करून त्याला ओळखण्याचा, तो सर्च करण्याचा, शोधण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पुढचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द युनिकनेस ऑफ द करिअर इंटरेस्ट इन्व्हेंटरी कम्पेअर टू अदर करिअर टेस्ट. म्हणजे करिअर इंटरेस्ट इन्व्हेंटरी जे आहे CII, हिचं युनिकनेस काय, हिचं वेगळं पण काय आहे बाकीच्या पेक्षा, बाकीच्या इंटरेस्ट टेस्टशी तिचं कम्पॅरिझन केल्यानंतर CII मध्ये काय असं वेगळं पण आहे किंवा युनिकनेस आहे, तो आपल्याला इथे सांगायचा आहे, तो स्पष्ट करायचा आहे. कोण सांगेल? हॅलो सर, हे नेम सजेस्ट करतंय की CII म्हणजे करिअर इंटरेस्ट इन्व्हेंटरी, म्हणजे एक्झॅक्टली, करिअर यस. रिलेटेड, व्होकेशनल रिलेटेड इन्व्हेंटरी टेस्ट घ्यायची असते ती. बरोबर. यामध्ये त्या व्यक्तीचं इंटेलिजन्स किंवा IQ वगैरे टेस्ट केलं जाईल असं काही नाही आहे, पण व्होकेशन आणि करिअर रिलेटेड ॲबिलिटीज त्या टेस्ट केल्या जातात. असं नावावरनं तरी कळतंय. पण वेगळं युनिकनेस काय आहे त्याचा? त्यांनी कम्पॅरिझनच केलेलं आहे, कम्पेअर करायला लावलं की अदर करिअर टेस्ट ज्या आहेत त्याच्यापेक्षाही करिअर इंटरेस्ट इन्व्हेंटरीचं वेगळं पण काय आहे, युनिकनेस काय आहे? ही सर त्या हॉलंडच्या 6 याच्यावरती बेस्ड आहे मला वाटतं. करिअर ते जे 6 पर्सनॅलिटीचे त्यांनी हे सांगितलं ना हॉलंडच्या, त्यावरती बेस्ड आहे काही करिअर इंटरेस्ट इन्व्हेंटरी. नाही. बघा, मला वाटतं हो, मला वाटतं नाही. तुम्हाला काय वाटतं? विदाउट कन्सिडर पर्सन. श्रीराम सर म्हटले बरोबर आहे. जॉन हॉलंडच्या थेअरीवरती बेस्ड आहे, पण ती कोणी डेव्हलप केली आहे? स्ट्रॉंग आणि कॅम्बेल. डॉक्टर लॉरेन्स के जॉन्स यांनी ही डेव्हलप केलेली आहे. त्याच्यातलं वेगळं पण किंवा युनिकनेस काय आहे तर इंट्युटिव्ह अँड सिम्पल आहे. सिम्पल टेस्ट आहे, इंट्युटिव्ह आहे. आतून ओरिजिनल येणारे जे इंटरेस्ट आहेत व्यक्तीचं, ते ओरिजिनल स्किल्स हे एकत्र करून ऑक्युपेशन सांगणारे, त्या ऑक्युपेशन सांगणारे जो इंटरेस्ट लागणार आहे तो इंटरेस्ट याच्यात मेजर केला जातो. सेकंड युनिकनेस किंवा सेकंड पॉईंट जो याचा जातो या टेस्टचा, ओपन माइंडेड अप्रोच आहे. म्हणजे असं क्लोज माइंडेड किंवा हेच आहे ते नाही, तर ओपन माइंडेड अप्रोच आहे या टेस्टचा. की जसं की सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला ह्या टेस्टमध्ये करिअर रिलेटेड पाहायला मिळतात. आणि ह्या अनफॅमिलियर करिअर ऑप्शन्स असतात. म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला दिसतात की मॅक्झिमम ठिकाणी फॅमिलियर दिसतात, पण या टेस्टमध्ये आपल्याला फॅमिलियर तर आहेतच, पण बऱ्या प्रकारात आपल्याला अनफॅमिलियर करिअर ऑप्शन सुद्धा या टेस्टमध्ये मिळतात. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं की जर मला मेडिकल मध्ये जायचं आहे, तर मला ऑपरेशन थिएटरमध्ये काम करायचं, तर मी डॉक्टर झालं पाहिजे, सर्जन झालं पाहिजे, माझा इंटरेस्ट सर्जनसाठी असतो. पण त्याच वेळेस आपल्याला कळतं की ते ऑपरेशन थिएटरमध्ये उभं राहणार तर सर्जन बरोबर अजूनही वेगवेगळे काही
ऑप्शन्स तिथे उपलब्ध असतात. मग तिथे मला आवडू शकतात मला ते ऑप्शन्स, कारण तिथं मग मला कदाचित ते ऑपरेशन करणारा डॉक्टर मला आवडत नाही, पण त्या डॉक्टरला मदत करणारे जो हेल्पिंग हँड्स आहेत, जे स्टाफ आहे, तो स्टाफ मधला एखादी कार्य मला आवडू शकतं. म्हणजे तिथे अनफॅमिलियर असलेले करिअर सुद्धा या टेस्ट मध्ये आपल्याला अवेलेबल मिळतात, किंवा आपल्याला तिथं पर्याय उपलब्ध आपल्या टेस्ट मध्ये मिळतात. म्हणजेच फॅमिलियर आणि अनफॅमिलियर असे दोन्ही ऑप्शन आपल्याला मिळतात. त्याला ओपन माइंडेड अप्रोच ह्या टेस्टचा एक आहे. पुढचा आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. इट इन्क्लूड डेटा ऑन मोर दॅन 400 ऑक्युपेशन्स, म्हणजे 400 पेक्षा जास्त ऑक्युपेशन्स चा इथे आपल्याला डेटा मिळतो. आणि त्यांनी काय केलं, 1400 कॉलेजचे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत, 1400 कोर्सेस आहेत, ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत, त्यांच्याशी त्यांना इन्क्लूड करून हे 400 ऑक्युपेशन्स त्यांनी 400 प्रोग्राम्स मध्ये कोर्सेस असतील, जॉब्सचे असतील, ते त्यांनी त्याच्यात तयार केलेले आहेत. म्हणून ही जास्त आपल्याला अजून बाकीच्यांपेक्षा वेगळी आपल्याला दिसते. शॉर्ट अँड टाइम सेव्हिंग आहे. हे एवढं जरी असलं तरीही टेस्ट लहान आहे आणि फक्त 10 मिनिटात पूर्ण होण्यासारखी टेस्ट आहे, खूप मोठी नाहीये. 10 मिनिटात ही पूर्ण होण्यासारखी टेस्ट आहे. आणि डिसिजन मेकिंग शिकवतं ही टेस्ट. मुळात आपल्याला काय शिकवतं, डिसिजन मेकिंग शिकवतं. अशा 5 या घटकांमुळे ही टेस्ट युनिक ठरते. कुठले कुठले 5 घटक सांगितलेत मी? इंट्युटिव्ह अँड सिम्पल है ना आहे, त्याच्यानंतर ओपन माइंडेड अप्रोच आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, शॉर्ट अँड टाइम सेव्हिंग आहे, अँड टीचर्स डिसिजन मेकिंग आपल्याला टीच करते, शिकवते ही टेस्ट. ह्या 5 गोष्टींमुळे ही टेस्ट बाकीच्यांपेक्षा वेगळी किंवा युनिक आहे. तिच्यात हे तिचं युनिकनेस आपल्याला आहे. सांगा बरं आता का नेमकं हे टेस्ट युनिक आहे? करिअर इंटरेस्ट इन्व्हेंटरी, जसं श्रीराम सर म्हटले त्याप्रमाणे ही जॉन होलंड यांच्या थेअरीवर बेस असलेली टेस्ट आहे. डॉक्टर लॉरेन्स के जोन्स यांनी ही टेस्ट डेव्हलप केली आहे. ओके, आता तिच्यातलं युनिकनेस सांगा. सर तुम्ही जेव्हा हे घेतलं होतं पहिल्यांदा युनिट, तेव्हा तुम्ही हे टीचर्स डिसिजन मेकिंग मध्ये ACIP 4 स्टेप जे आहे त्याचं एक्सप्लेनेशन असं दिलं होतं. A stands for अवेअरनेस, C for क्लिअरिफिकेशन, I for आयडेंटिफिकेशन आणि P for प्लॅनिंग. हे फॉलो केलं जातं असं तुम्ही सांगितलं होतं सर त्यावेळेला. बरोबर. वर्क ग्रुप मॅचिंग सिस्टीम आहे याच्यामध्ये. अजून एक महत्वाचं, आपण इंट्युटिव्ह आणि सिम्पलचा हे करतो ना, वर्क मॅचिंग सिस्टीम म्हणजे वर्कचा ग्रुप एक तयार केलाय की सिमिलर वर्क असलेल्याचा एक ग्रुप करून तिच्याशी आपला इंटरेस्ट मॅच होतो का ते इथे पाहिलं जातं. मी 5 गोष्टी सांगितल्या ते तुम्ही सांगू शकता, रिपीट करा. एक इंट्युटिव्ह अँड सिम्पल, ओपन माइंडेड अप्रोच, त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह, शॉर्ट अँड टाइम सेव्हिंग अँड टीचर डिसिजन मेकिंग. ओके, एक्सप्लेन द RPM. नेक्स्ट आपल्याला जर आला की RPM म्हणजे रेवन्स प्रोग्रेसिव्ह मॅट्रिसेस, ही जी टेस्ट आहे ना रेवन्स यांची, ती आपल्याला जर सांगितलं ती एक्सप्लेन करा, तर आपल्याला एक्सप्लेन करता यायला पाहिजे. काय आहे कुठली, काय मेजर करते ही टेस्ट? RPM. इंटेलिजन्स. करेक्ट, इंटेलिजन्स मेजर करते. बरोबर आहे. कुठलं इंटेलिजन्स मेजर करते सहसा? व्हर्बल आणि नॉन व्हर्बल असं दोन्ही करते ना? हा सर, नॉन Verbal- वर्बल नॉन वर्बल व्हर्बल आणि नॉन व्हर्बल दोन्ही टेस्ट अशी चेक करते ना ती. SPM मध्ये ओनली नॉन वर्बल आहे. एक्झॅक्टली, फक्त नॉन व्हर्बल करते. त्याच्यात आपल्याला व्हर्बल असं काही नाहीये. नॉन व्हर्बल टेस्ट आहे. म्हणून मुद्दाम प्रश्न विचारला, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल दोन्ही सगळे ड्रॉइंग पॅटर्न्स असतात ना त्याच्यात, फिगर्स आणि पॅटर्न सिलेक्ट करायचे. करेक्ट, येस. आणि काय मेजर करते? इंडक्टिव्ह रिझनिंग ॲबिलिटी व्यक्तीची मेजर करते. आणि स्पियरमॅन कन्सेप्ट वरचा स्पियरमॅनने जो G फॅक्टर सांगितला आहे ना, जनरल फॅक्टर हा स्पियरमॅन कन्सेप्ट ही टेस्ट ही मेजर करत असते. त्याच्यावरती आधारलेली ही टेस्ट आहे RPM. त्यालाच बऱ्याच याच्यात SPM सुद्धा बरेच जण म्हणतात. स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्रिसेस किंवा
RPM रेव्हन्स प्रोग्रेसिव्ह मॅट्रिसेस. हिच्या विषयी आपल्याला लिहिता यायला हवं. इंटेलिजन्स टेस्ट आहे, नॉन व्हर्बल टेस्ट आहे है ना, म्हणून हिला लँग्वेज रीडिंग रायटिंग स्किल याची हिला आवश्यकता नसते. मग हिचा बेनिफिट काय आहे, तर ज्या लोकांना ऐकता येत नाही है ना, ते सुद्धा ही टेस्ट व्यवस्थित सोडवू शकतात. ज्यांची लँग्वेज डेव्हलपमेंट नाहीये ती सुद्धा ही टेस्ट व्यवस्थित सोडवू शकतात किंवा त्यांचं मेजरमेंट आपण व्यवस्थित करू शकतो. कोणत्याही देशातील लोक हे सोडवू शकतात. करेक्ट. कुठल्याही नॉन व्हर्बल असल्यामुळे कल्चर बॅरियर नाहीये है ना, नॉर्म्स बॅरियर जास्त नाही असल्यामुळे कोणीही ती सोडवू शकतात. सोप्याकडून अवघडाकडे जाणारे प्रश्न असतात. एक जे सोपाकडून अवघडाकडे जाणारे प्रश्न असतो. बरोबर. एकूण 60 प्रश्न आहेत. बरोबर. चला, आणि तुमचा अभ्यास बऱ्यापैकी तुम्ही चालू केलेला आहे. 12 प्रश्नांचे 5 संच असतात. ठीक. जायचं पुढच्या प्रश्नाकडे. सर एक विचारायचं आहे. ह्याच्यामध्ये जी फॅक्टर दिलाय ते काय मिनिंग असतो त्याचा? सॉरी, मॅडम, मला नाही लक्षात आहे. अच्छा, जनरल फॅक्टर जो असतो, ज्याला आपण जनरल इंटेलिजन्स असं आपण म्हणतो, की जनरल नॉलेज सारखा जो येतो, एक तो फॅक्टर असतो की जो मॅक्झिमम लोकांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी मिळतो. ही कन्सेप्ट इंटेलिजन्स बाबतीत स्पियरमन यांनी ही कन्सेप्ट मांडली होती. तो फॅक्टर त्यांना येतं, जे फॅक्टर म्हणतो जनरल जनरल म्हणतो आपण त्याला. जी म्हणजे जनरल. ओके हा, थँक्यू. येस. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ IQ अँड राईट इट्स फॉर्म्युला. असा 5 मार्कासाठी कदाचित प्रश्न येऊ शकतो की IQ ची कन्सेप्ट एक्सप्लेन करा आणि त्याचा फॉर्म्युला लिहा. सांगा बरं काय आहे. सर, IQ कन्सेप्ट ही मेंटल एज आणि क्रोनॉलॉजिकल एज वरती डिपेंड आहे कम्प्लीटपणे. जसे बरोबर. की एखाद्या मुलाचा मेंटल एज जर इन्क्रीज होत असेल, मेंटल एज जास्त असेल तर त्याचा IQ पण चांगला येणार आहे. मेंटल एज जर क्रोनॉलॉजिकल एज पेक्षा त्याचा कमी असेल तर त्याचा IQ हा कमी येतो. लाईक त्याला डल चाइल्ड असं आपण म्हटलं जातो. आणि ज्याचा मेंटल एज जास्त आहे क्रोनॉलॉजिकल एज पेक्षा तर ही इज अ ब्राईट स्टुडंट. त्याचा IQ खूप हाय लेवल असू शकतो किंवा गिफ्टेड IQ पण असू शकतो. सो ह्या 2 गोष्टीवरती डिपेंड आहे. मेंटल एज म्हणजे काय असतं की जे मेंटल एज हे त्यांच्या क्रोनॉलॉजिकल एजशी कम्पेअर केलं जातं आणि म्हणजे डेव्हलपमेंटशी कम्पेअर केलं जातं. जे क्रोनॉलॉजिकल एज आहे आणि त्याच एजची जी मुलं असतात आजूबाजूला, सो त्या एजचं डेव्हलपमेंट हे त्याच्या मेंटल एज बरोबर कम्पेअर केलं जातं आणि मग ठरवलं जातं की त्याचं मेंटल एज हाय आहे की लो आहे. ओके. कोणी इंट्रोड्यूस केली होती IQ ची कन्सेप्ट? अल्फ्रेड बिनेट आणि सिमन. त्याचा फॉर्म्युला मेंटल एज अपॉन क्रोनॉलॉजिकल एज इंटू 100. गुड. सगळ्यांना कळत आहे ना काय चाललंय ते? हॅलो. हो सर. येस. येस. एक्सप्लेन द 3 मेजर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिएटिव्ह थिंकिंग. क्रिएटिव्ह थिंकिंगची जो स्केल आहे ना, म्हणून एक्सप्लेन द 3 मेजर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिएटिव्ह थिंकिंग. असा प्रश्न येऊ शकतो. क्रिएटिव्ह थिंकिंगचे मेजर कॅरेक्टरिस्टिक्स सांगा 3. एक्सप्लेन करायचे. कोण सांगतं? फ्लुएन्सी, फ्लेक्सिबिलिटी आणि क्रिएटिव्हिटी. नाही. ओरिजिनॅलिटी सर. येस, करेक्ट. ओरिजिनॅलिटी बरोबर.
यस, ओरिजिनॅलिटी अँड नॉवेल्टी हा फर्स्ट झाला. सेकंड आहे रियालिटी ओरिएंटेड. इमॅजिनरी जे असतं तर ते रियालिटी ओरिएंटेड असतं. अँड थर्ड आहे सोशली डिझायरेबल, है ना, सोशल साठी ते बेनिफिशियल असावं, बेनिफिट देणारं असावं. अशा 3 ओरिजिनॅलिटी अँड नॉवेल्टी, रियालिटी ओरिएंटेड अँड सोशली डिझायरेबल अशा या 3 मेजर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत क्रिएटिव्ह थिंकिंगचे. ओके, एक्सप्लेन द 4 सबस्टेप्स ऑफ बाकर-मेहंदी वर्बल क्रिएटिव्हिटी टेस्ट. Explain the 4 substeps of Bakar-Mehendi's verbal creativity test. बाकर-मेहंदी यांच्या 4 ज्या सब टेस्ट आहेत त्या एक्सप्लेन करा असा प्रश्न. Unusual use test, consequences test, similarity test आणि प्रोडक्ट इम्प्रुव्हमेंट टेस्ट. हे 4ही टेस्ट नेमक्या याच्यात काय काय होत आहे आता हे तुम्ही हे करा. या 4 टेस्ट महत्वाचा प्रश्न आहे, येण्याची दाट शक्यता आहे. 4 सबटेस्ट इन बाकर-मेहंदीज वर्बल क्रिएटिव्हिटी टेस्ट. 4 सबटेस्ट इन बाकर-मेहंदीज वर्बल क्रिएटिव्हिटी टेस्ट. 4 सबटेस्ट आहेत, कॉन्सिक्वेन्सेस टेस्ट, सिमिलॅरिटी टेस्ट, अनयुजुअल युजेस टेस्ट आणि प्रोडक्ट इम्प्रुव्हमेंट टेस्ट. या 4 टेस्ट आहेत. ओके, या लिहिता यायला पाहिजेत आपल्याला. पुढचा प्रश्न आपण घेतोय. राईट नोट ऑन फेअरव्ह्यू सोशल स्किल. 5 मार्कासाठी येऊ शकतो प्रश्न. सोशल स्किल, फेअरव्ह्यू सोशल स्किल FSS काय आहे टेस्ट? फेअरव्ह्यू सोशल स्किल्स आपण म्हणतो. काय आहे हे टेस्ट? सोशल स्किल नावातच आहे. सोशल स्किलच्या याच्यावरून आपल्याला एक अंदाज लावता यायला पाहिजे की ही टेस्ट काय असणार आहे. जर बरं वाचलं नाही तरी ही 6 ते 12.5 वर्ष म्हणजे 6 to 12.5 इयर्स मुलांसाठीची ही टेस्ट आहे. सेल्फ हेल्प स्किल, स्वतःच्या मदतीसाठीचे जे स्किल्स असतात ते स्किल मेजर करण्यासाठीची ही स्किल्स आहे. आणि मुळात सोशल म्हटलेलं आहे म्हणून काय तर हे सेल्फ स्किल्स कशासाठी लागणारे असतील? तो सोशल डेव्हलपमेंटसाठी असतील. मग काय सोशल डेव्हलपमेंट आहे? द ड्रेसिंग इंडिपेंडेंटली, इटिंग इंडिपेंडेंटली, ज्या डेली स्वतःच्या गोष्टी करण्याच्या आहेत ते जे स्किल्स आहेत ते स्किल मेजर करणारी ही टेस्ट आपल्याला आहे. मग ही टेस्ट कशी मेजर केली जाते? डॉक्टर असतील, नर्स असतील किंवा सायकोलॉजिस्ट असतील ते काय करतात तर चाइल्डचे सोशल स्किल आहेत किंवा माल अडॅप्टिव्ह बिहेवियर जे असतं ते केअरफुली ते ऑब्झर्व करतात की त्याच्यानंतर त्याचा स्कोर पाहिला जातो. आणि द हेल्प ऑफ द स्टँडर्डाइज चार्ट द चाइल्ड डेव्हलपमेंट एज. तो स्टँडर्डाइज जो चार्ट आहे चाइल्ड डेव्हलपमेंट एजचा त्याच्यानुसारून त्याचं मेजरमेंट करून 0 ते 120 मंथचा कालखंडामध्ये त्याच्या काय प्रॉपर चेंजेस दिसत आहेत ते इथे पाहिलं जातं. हे मी तो घाबरून जायचं काम नाही. सोशल म्हटलं की सोशल रिलेटेड आपल्याला लिहिता पाहिजे सोशल स्किल्स. पुढचा आहे एक्सप्लेन द 4 मेजर डायमेन्शन ऑफ चाइल्ड रेअरिंग क्वेश्चनर CRQ, है ना. पेटरसन आणि सॉन्सन यांनी ही टेस्ट डेव्हलप केली 1999ला. 49 आयटम आहेत. 5 पॉइंट लिकर्ट स्केलचा इथं वापर होतो. द क्वेश्चन्स मेजर द 4 मेजर डायमेन्शन ऑफ द पॅरेंटल बिहेवियर. लक्षात घ्या कशाची आहे? चाइल्ड रेअरिंग क्वेश्चनर म्हणजे हे पॅरेंटियल बिहेवियर आहे. एक्सप्लेनेटरी रिझनिंग हा फर्स्ट डायमेन्शन या टेस्ट मध्ये मेजर केलं जातं. सेकंड पनिशमेंट है ना, किती पनिशमेंट केलं जातं, काय केलं जातं. ऑबिडियंट एक्सपेक्टेशन, ऑबिडियन्स म्हणजे काय, किती ऐकतो, काय करतो ते केलं जातं. आणि पुढचा चौथा आहे वॉर्मथ, है ना, एक्सप्रेस लव, अफेक्शन आणि इमोशनल सपोर्ट टुवर्ड चिल्ड्रन. हे याच्यात हे 4 गोष्टी, हे 4 डायमेन्शन्स मेजर केले जातात चाइल्ड रेअरिंग क्वेश्चनायर या टेस्ट मध्ये. कुठले कुठले 4 केले जातात परत सांगतो.
तर काय आहे ही CRQ टेस्ट? 1999 ला कोणी तिला डेव्हलप केलं? द पॅटर्सन अँड सेन्सन यांनी ही टेस्ट केली. 49 आयटम असतात. 5 पॉइंट लिकर्ट स्केल आहे. 4 डायमेन्शन आहेत. एक्सप्लेनेटरी रिझनिंग, पनिशमेंट, ओबिडियंट, एक्सपेक्टेशन अँड वॉर्म असे 4 हे केले जातात. कुठले कुठले केले जातात सांगा बरं. 4 डायमेन्शन कुठले? इतक्यात सांगितलं मी. हा सर, एक्सप्लेनेटरी रिझनिंग, करेक्ट, गुड, पनिशमेंट, बरोबर, ओबिडियन्स अँड वॉर्म. यस यस, करेक्ट. थँक्यू सर. पुढचा क्वेश्चन. एक्सप्लेन द पर्पज ऑफ द ब्रीफ क्रिमिनल ॲटिट्यूड स्केल अँड इट्स सायकोलॉजिकल फाइंडिंग. क्रिमिनल ॲटिट्यूड स्केल आहे, त्याचा आपल्याला पर्पज, उद्देश सांगायचा आहे आणि सायकोलॉजिकल फाइंडिंग्स त्याचं काय आहे ते आपल्याला सांगायचं, किंवा सायकोलॉजिकल महत्व काय आहे ते आपल्याला सांगायचं. कोणी तयार केली क्रिमिनल ॲटिट्यूड स्केल? डॉक्टर जे टेलर यांनी ही टेस्ट डेव्हलप केली आहे. 15 स्टेटमेंट ची क्वेश्चनर आहे फक्त ही, बरोबर आहे, सिर्फ फक्त आहेत. आणि हे इंटरॅक्शन विथ क्रिमिनल अँड ज्युएनाईल ऑफेंडर्स. जे ज्युएनाईल ऑफेंडर्स असतात, आणि ज्युएनाईल म्हणजे लहान जे मुलं असतात 18 वर्षाच्या आतले, ते ज्युएनाईल साठी मेन पर्पज काय आहे टेस्टचा? टू ॲसेस क्रिमिनल ॲटिट्यूड टुवर्ड लॉ, पोलीस, प्रिझन ॲडमिनिस्ट्रेशन अँड रिहॅबिलिटेशन. म्हणजे क्रिमिनल ॲटिट्यूड जो आहे मुलांचा कोणाच्या विषयी, टू ॲसेस ॲटिट्यूड टुवर्ड लॉ विषयी त्याला काय वाटतं त्या क्रिमिनल्सला किंवा त्या ज्युएनाईलला, पोलीस विषयी काय वाटतं, प्रिझन विषयी काय वाटतं, ॲडमिनिस्ट्रेशन आणि रिहॅबिलिटेशन कुठे, त्यांचा व्ह्यू पॉईंट काय आहे त्या क्रिमिनल्स लोकांचा किंवा त्या ज्युएनाईलचा, हे पाहावं जातं. अँड क्रिमिनॅलिटी लेवल त्यांची किती आहे ते चेक केलं जातं. या दोनच गोष्टीसाठी याचा उद्देश आहे क्रिमिनल ॲटिट्यूड स्केलचा. एक की ते त्यांचा त्या क्रिमिनल लोकांचा ॲटिट्यूड चेक केला जातो, कोणाविषयीचा, लॉ म्हणजे जे कायदे आहेत त्यांचा विषयीचा, पोलिसांविषयीचा, प्रिझन म्हणजे जेल विषयीचा, ॲडमिनिस्ट्रेशन आहे जो पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्याविषयीचा, आणि रिहॅबिलिटेशन विषयीचा. आणि सेकंड जो त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू मेजर द लेवल ऑफ क्रिमिनॅलिटी, त्यांच्याकडे गुन्हेगारी किती आहेत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची लेवल त्यांची काय आहे ते चेक केलं जातं. ॲग्री डिसॲग्री या फॉर्मॅटमध्येच याचे रिस्पॉन्सेस असतात. सो सेकंड याच्यातलाच क्वेश्चन जो विचारला होता की सायकोलॉजिकल फाइंडिंग्स काय किंवा काय आहेत, तर ही टेस्ट सायकोलॉजिकल फाइंडिंग्स काय करते, ही BCAT टेस्ट म्हणजे ब्रीफ क्रिमिनल ॲटिट्यूड स्केल, ही नेमकं काय सायकोलॉजिकल फाइंडिंग करते, तर डिप्रेसिव्ह अँड एक्स्ट्रोवर्टेड पर्सनॅलिटी ट्रेट्स. तर व्यक्तीतले जे डिप्रेसिव्ह आणि एक्स्ट्रोवर्टेड पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत ते मेजर करण्याचं काम ही टेस्ट करते. इरिटेबिलिटी, एक्साइटेबिलिटी आणि सस्पिशियस टेंडन्सीज, व्यक्तीच्या सस्पिशियस टेंडन्सीज असतील, एक्साइटेबिलिटी असेल एक्साइटेड होण्याचा, आणि इरिटेबल एखाद्या गोष्टी किती वेळेनंतर काटल्या गोष्टीच होतं, इरिटेट होत आहे, त्यांना तो त्रासदायक होतोय, ते त्या टेंडन्सीज पाहिले जातात. हाय सायकोपॅथिक ट्रेट्स, त्याच्यातले हाय सायकोपॅथिक ट्रेट्स कुठले, सायकोपॅथिक्स म्हणजे आजाराचे काही ट्रेट्स आहेत का, हे काही वेगळ्या बिहेवियरचे अँटी सोशल बिहेवियरचे काही ट्रेट्स आहेत का ते चेक केलं जातं. सायकोपॅथचा अर्थच आपल्याला थोडा क्लिनिकल सायकोलॉजीला मॅच करतो. द लॅक ऑफ इंटरेस्ट इन रिहॅबिलिटेशन आफ्टर प्रिझन रिलीज. तर त्यांचा लॅक ऑफ इंटरेस्ट आहे का रिहॅबिलिटेशन म्हणजे, कारण जे ज्युएनाईल असतात ते आफ्टर प्रिझन, तिथून ते बाहेर आल्यानंतर क्रिमिनल लोकांचं आयुष्य अवघड असतं, म्हणून त्यांना व्यवस्थित जीवन जगता यावं, आपण रिहॅबिलिटेट त्यांना केलं जातं. पण त्या रिहॅबिलिटेशनच्या त्या प्रोसेसला किंवा ते करण्यात त्यांचा लॅक ऑफ इंटरेस्ट आहे का, हे सुद्धा हे टेस्टमध्ये मेजर केलं जातं. प्रश्न होता आपला पर्पज ऑफ ब्रीफ क्रिमिनल ॲटिट्यूड स्केलचा आणि त्याचे सायकोलॉजिकल फाइंडिंगचा. दोन आपण त्याचे पर्पज पाहिलेत. पहिला क्रिमिनल्स लोकांचा ॲटिट्यूड काय आहे लॉ, पोलीस, प्रिझन ॲडमिनिस्ट्रेशन आणि रिहॅबिलिटेशन विषयीचं. दुसऱ्या ह्याच्यात आपण त्यांची क्रिमिनॅलिटीची त्यांची लेवल काय आहे ते आपण पाहिलं. ॲग्री आणि डिसअग्री अशा दोन स्वरूपात याची उत्तरं दिली जातात. डिप्रेशन आणि एक्स्ट्रोवर्टेड पर्सनॅलिटी ट्रेट्स या सायकोलॉजिकल फाइंडिंग्स त्याच्यात केलं जातं. त्याचबरोबर इरिटेबिलिटी, एक्साइटेबिलिटी आणि सस्पिशियस किंवा पॅरानॉइड टेंडेन्सीज
याचा इथं त्याच्यात फाइंडिंग्स किंवा मेजर्स केले जातात. हाय सायकोपॅथिक ट्रेट्स मेजर केले जातात आणि लॅक ऑफ इंटरेस्ट ऑफ रिहॅबिलिटेशन आफ्टर प्रिझन रिलीज, जेलमधून सुटल्यानंतरचा रिहॅबिलिटेशन विषयीचं जी कमी आवड आहे ती इथे मेजर केली जाते. पुढचा प्रश्न आहे, एक्सप्लेन द हू एम्पॉवर स्ट्रॅटेजीज फॉर टोबॅको कंट्रोल. एक्सप्लेन हू, WHO च्या WHO ने एम्पॉवर स्ट्रॅटेजीज ऑफ टोबॅको कंट्रोल साठी एम्पॉवर स्ट्रॅटेजीज सांगितलं. एम्पॉवर हा शॉर्ट फॉर्म आहे. सांगा बरं काय एम्पॉवरचा लॉंग फॉर्म काय, एम म्हणजे काय, पी म्हणजे काय टोबॅको कंट्रोल साठी? एम स्टँड्स फॉर सर मॉनिटर टोबॅको यूज, तंबाखूचा किती वापर केला जातो. करेक्ट, गुड. पी म्हणजे प्रोटेक्ट, लोकांना त्याच्यापासून अवेअर करणं किंवा लांब ठेवणं, प्रोटेक्ट. बरोबर. ऑफर मदत करणं, टोबॅको तंबाखूची सवय सोडायला मदत करणं, ऑफर हेल्प. W इज वॉर्म अबाउट द, म्हणजे त्याचे जे काही हे आहेत तोटे त्याच्याबद्दल वॉर्न करणं, सांगणं. ही म्हणजे जे काही तंबाखूच्या ऍडव्हर्टाईज असतात त्याच्यावर बंदी एन्फोर्स करणं, बंदी आणणं, एन्फोर्स. आणि आर म्हणजे तंबाखूवरचा टॅक्स वाढवणं, रेस टॅक्सेस ऑन टोबॅको. करेक्ट, गुड मॅडम. अशा प्रकारे एम्पॉवरचा लॉंग फॉर्म आपल्याला हा 3 मार्कासाठी कदाचित प्रश्न आपल्याला विचारला जाईल, याचा लॉंग फॉर्म द्या. किंवा 5 मार्कासाठी एक्सप्लेन द WHO हू एम्पॉवर स्ट्रॅटेजीज. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एम्पॉवर, जसं आता मॅडमने सांगितलं, मॉनिटर, प्रोटेक्ट, ऑफर, वॉर्न, एन्फोर्स आणि रेज, त्याला आपण एम्पॉवर असं शॉर्ट फॉर्म आपण दिलाय. आता कदाचित शक्यता जास्त असेल पुढचा प्रश्न येण्याची. एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड 5 मेजर एरियाज अँड स्कोरिंग सिस्टीम ऑफ द कॉलेज ऍडजस्टमेंट इन्व्हेंटरी. AK सिन्हा आणि RP सिंग यांची इन्व्हेंटरी आहे. कॉलेज ऍडजस्टमेंट इन्व्हेंटरीचा हिच्या स्ट्रक्चर, 5 मेजर एरियाज आणि स्कोरिंग सिस्टीम आपल्याला सांगायची आहे. AK सिन्हा, RP सिंग यांची ही टेस्ट आहे. 201 ऍटमची ही टेस्ट आहे. बाय सिरियल कोरिलेशन मेथड या टेस्ट मध्ये वापरलेली आहे. एस नो आयटम स्ट्रक्चर मध्ये काय लिहिणार आहोत आपण की काय काय आहे. एस नो आयटम 102 आयटम्स त्याच्यातले आहेत की ते कसे असतात, हायली रिलायबल आयटम असे आहेत. इट मेजर ऍडजस्टमेंट इन द फॉलोइंग. त्या 5 एरिया ज्या आपण म्हणतो आहोत मेजर एरियाज जे म्हटलं ते 5: होम ऍडजस्टमेंट, हेल्थ ऍडजस्टमेंट, सोशल ऍडजस्टमेंट, इमोशनल अँड एज्युकेशनल. असे 5 होम, हेल्थ, सोशल, इमोशनल अँड एज्युकेशनल अशा 5 ऍडजस्टमेंट, मेजर ऍडजस्टमेंट त्याच्यातला आहेत. स्ट्रक्चर मध्ये आपण लिहिणार आहोत 102 आयटम आहेत. एस आणि नो टाईप उत्तर दिलं जातं. ओके, हे आपण पाहणार आहोत. स्कोरिंग सिस्टीम आपल्याला लिहायची आहे. काय स्कोरिंग, तर गुड ऍडजस्टमेंट असेल तर 0 गुण 0 मार्क्स दिले जातील आणि जर पुअर ऍडजस्टमेंट असतील तर 1 मार्क्स दिला जातो. म्हणजे जितके जास्त स्कोर तितकं पुअर ऍडजस्टमेंट, जितके मार्क कमी तेवढं बेटर ऍडजस्टमेंट. असे हे क्रॉस याच्यामध्ये हिचं इंटरप्रिटेशन किंवा स्कोरिंग सिस्टीम आहे. आणि एक्सेलंट, गुड, एव्हरेज, अनसॅटिस्फॅक्टरी आणि व्हेरी अनसॅटिस्फॅक्टरी अशा 5 लेवलला 5 रेटिंग स्केलवरती हे आपल्याला ही टेस्ट आपल्याला पाहायला मिळते. या पद्धतीने तिचं स्कोरिंग केलं जातं. कुठले 5 एरियाज सांगितले, मेजर एरियाज काय आहे त्याचे, होम, हेल्थ, सोशल, इमोशनल, एज्युकेशनल. ऍडजस्टमेंट आहे म्हणून प्रत्येकाच्या पुढे ऍडजस्टमेंट येतं आणि त्याच्यानंतरून गुड ऍडजस्टमेंटला 0 मार्क आणि पुअर ऍडजस्टमेंटला 1 मार्क असे त्याचं स्कोरिंग आहे. जास्त मार्क्स असतील तर पुअर ऍडजस्टमेंट, लो मार्क्स, कमी मार्क्स असतील तर गुड ऍडजस्टमेंट, असं याचं इंटरप्रिटेशन आपल्याला आहे. एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह अँड 3 डायमेन्शनल अँड 10 सबस्केल ऑफ द फॅमिली एन्व्हायरमेंट स्केल्स. FES नावाची एक टेस्ट आहे ना, फॅमिली एन्व्हायरमेंट स्केल. त्याच्याविषयी आपल्याला त्याचे ऑब्जेक्टिव्ह लिहायचे आहेत, त्याचे 3 डायमेन्शन लिहायचे आहेत
अँड 10 सबस्केल्स, 10 ज्या सबस्केल्स आहेत, उपचाचणी आहेत, ते आपल्याला लिहायच्या आहेत. सांगा बरं काय आहे त्याचं, कोणी सांगतंय? 3 डायमेन्शन्स काय आहेत? रिलेशनशिप डायमेन्शन्स, पर्सनल ग्रोथ डायमेन्शन्स आणि सिस्टम मेंटेनन्स डायमेन्शन्स. गुड. 10 सबस्केल्स. आता हे जे 3 सांगितलेत ना आपण, 3 डायमेन्शन, हे 3 डायमेन्शन मध्ये ह्या 10 सबस्केल्स विभागले गेलेले आहेत ना, डिवाइड झालेले आहेत. तर ते कुठल्या इंटरपर्सनल रिलेशनशिप डायमेन्शन मध्ये कुठल्या कुठल्या सब टेस्ट येत आहेत? कोहेजन, एक्सप्रेसिव्हनेस आणि कॉन्फ्लिक्ट. करेक्ट. कोहेजन, एक्सप्रेसिव्हनेस अँड कॉन्फ्लिक्ट हे 3 येत आहेत इंटरपर्सनल रिलेशनशिप अँड डायमेन्शन मध्ये. पर्सनल ग्रोथ डायमेन्शन मध्ये इंडिपेंडन्स, अचिव्हमेंट ओरिएंटेशन, इंटेलेक्च्युअल और कल्चरल ओरिएंटेशन, रिक्रिएशनल ओरिएंटेशन अँड मॉरल रिलिजन फोकस. बरोबर. हे ज्या 5 आहेत आता मॅडमने सांगितलं, ह्या कशात येतात? पर्सनल ग्रोथ डायमेन्शन मध्ये. इंडिपेंडन्स, अचिव्हमेंट ओरिएंटेशन, इंटेलेक्च्युअल कल्चरल ओरिएंटेशन, ऍक्टिव्ह रिक्रिएशनल ओरिएंटेशन अँड मोरल रिलिजियस एम्फेसिस. आणि शेवटचा जो 3रा डायमेन्शन आहे सिस्टम अँड मेंटेनन्स डायमेन्शन मध्ये, त्याच्यात ऑर्गनायझेशन अँड कंट्रोल. करेक्ट. ऑर्गनायझेशन अँड कंट्रोल. अशा 10 सबस्केल ज्या आहेत त्या 3 डायमेन्शन्स मध्ये आपल्याला विभागलेल्या दिसतात. ओके. आजचा आपण शेवटचा प्रश्न घेऊ. एक्सप्लेन द 8 मेजर पार्ट्स ऑफ टोबॅको यूज क्वेश्चनर अँड इट्स इम्पॉर्टन्स इन टोबॅको कंट्रोल. एक्सप्लेन द 8 मेजर पार्ट्स, जे 8 महत्वाचे पार्ट्स आहेत टोबॅको यूज क्वेश्चनर्स मधले, ते आपल्याला सांगायचे आहेत, एक्सप्लेन करायचे आहेत. आणि इम्पॉर्टन्स इन टोबॅको कंट्रोल, टोबॅको वापरण्याच्या, त्याच्यामध्ये नियंत्रित करण्यासाठी त्याचं महत्व आपल्याला सांगायचं आहे. मला वाटलं काय सोपं आहे असेल बऱ्यापैकी, एकदा वाचलं तर लक्षात राहील, कारण सगळे शब्द आपल्या डेली लाईफ मधलेच आहेत. ओके. फर्स्ट 8 मेजर पार्ट, त्याच्यातला फर्स्ट पार्ट आहे सिगरेट स्मोकिंग. लक्षात ठेवायचं आहे, आपल्या रोजच्या जीवनातले बऱ्याच याच्यातले आपण ऐकतो असे शब्द आहेत. सिगरेट स्मोकिंग, डेली स्मोकिंग, स्मोकिंग अँड सम डेज, करंटली नॉट स्मोकिंग, स्मोकिंग सेसेशन, पाईप स्मोकिंग, सिगार स्मोकिंग अँड सेकंड हँड स्मोक एक्सपोजर. असे 8 मेजर पार्ट्स आपल्याला टोबॅको यूज क्वेश्चनर मध्ये आहेत. एक सिगारेट स्मोकिंग, डेली स्मोकिंग, स्मोकिंग अँड सम डेज, करंटली नॉट स्मोकिंग, स्मोकिंग सेसेशन, पाईप स्मोकिंग, सिगार स्मोकिंग, सेकंड हँड स्मोक एक्सपोजर. असे 8 मेजर पार्ट आहेत टोबॅको यूज क्वेश्चनर्स मध्ये. त्याचं इम्पॉर्टंट काय आहे? ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅट आहे. काय? The questionnaire use the objective responses making a statistical analytical easier and more accurate. Objective आहे जसं आपण पाहिलं, यूज ऑफ क्यू व्हॅल्यूचा याच्यामध्ये स्पेसिफिक वापर आपल्याला करताना दिसतो. द पार्टिसिपंट रिफ्यूज और डू नॉट नो अन आन्सर और स्पेशल क्यू व्हॅल्यू इज रिकॉर्डेड टू मेंटेन डेटा ॲक्युरेसी. म्हणजे कसं आहे, तो एखाद्या वेळेस रिफ्यूज करू शकतो उत्तर न देण्याचं, है ना, किंवा माझी इच्छा नाही असं सांगू शकतो. त्यावेळेस हा क्यू व्हॅल्यू त्याचा ते करतो. आणि याचा महत्वाचा पुढचा अजून 3रा जो इम्पॉर्टन्स आहे पॉलिसी फॉर्मेशन. पॉलिसी फॉर्मेशनसाठी याचा उपयोग होतो. द कलेक्ट डेटा, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आयडेंटिफाय हाय रिस्क ग्रुप अँड इम्प्लिमेंट्स इफेक्टिव्ह टोबॅको कंट्रोल प्रोग्राम अंडर हू एम्पॉवर स्ट्रॅटेजी. आपण ती वर्ड एम्पॉवर स्ट्रॅटेजी पाहिली, त्याच्यासाठी त्या पॉलिसी फॉर्मेशनसाठी ह्या टेकच्या त्याचा
होतो. वेळ आहे अजून 1-2 मिनिटं म्हणून शेवटचा एक प्रश्न जाता जाता घेऊ, बाकीचा आपल्याला उद्या घेता येईल. Which 3 validity scale are used in System PF questionnaire to control fake responses? जे फेक रिस्पॉन्सेस केले जातात ते फेक रिस्पॉन्सेस केल्यासाठी 3 व्हॅलिडिटी स्केल्स आहेत सिस्टम पीएफ मध्ये. त्या 3 व्हॅलिडिटी स्केल कुठल्या आहेत? हा सोमनाथ सर. सोमनाथ चव्हाण सर बोला, आवाज येत नाही. ठीक आहे. 3 व्हॅलिडिटी स्केल मधली पहिली स्केल आहे फेकिंग गुड स्केल, ज्याला आपण MD स्केल असंही म्हणतो. ही फेकिंग गुड स्केल काय डिटेक्ट करते? तर डिटेक्ट्स अटेम्प्ट टू द क्रिएट अँड ओव्हरली पॉझिटिव्ह सोशल इमेजेस. म्हणजे व्यक्ती बऱ्याच वेळेस काय करतो, असे अटेम्प्ट करतो ती ओव्हरली पॉझिटिव्ह सोशल इमेज ओव्हर दाखवण्याचा प्रयत्न करतो. ते हे जे ओव्हर दाखवणं आहे ते डिटेक्ट करण्याचं काम ही फेकिंग गुड स्केल्स जे असते, ज्याला MD स्केल आपण म्हणतो, ती करते. पुढचा आहे फेकिंग बॅड स्केल. द डिटेक्ट अटेम्प्ट अशा अटेम्प्ट डिटेक्ट करते टू पर्सन ऑन सेल्फ ॲज मेंटली डिस्पर्ट ऑर एक्सेसिव्हली निगेटिव्ह. एखादी व्यक्ती स्वतःला जास्त निगेटिव्ह दाखवते किंवा मी मेंटली डिस्टर्ब आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते. असे जे रिस्पॉन्स असतात ते डिटेक्ट करण्याचं काम हे फेकिंग बॅड स्केल करते. अँड रॅन्डम रिस्पॉन्स स्केल. रॅन्डम रिस्पॉन्स म्हणजे द डिटेक्ट केअरलेस अँड रॅन्डम आन्सरिंग पॅटर्न. की एखादी व्यक्ती प्रश्न वाचत नाही, आपण बऱ्याच वेळेस म्हणतो ना की नाही तुम्ही वाचला नाही, न वाचतात प्रश्नांची उत्तर देतो. असे जे रॅन्डमली रिस्पॉन्स दिलेले असतात ते रॅन्डमली दिलेले रिस्पॉन्स ओळखण्याचं काम हे रॅन्डम रिस्पॉन्स स्केल करतात. असे 3 व्हॅलिडिटी स्केल आपल्याला सिस्टम पीएफ क्वेश्चनायर्स मध्ये दिसतात की जे फेक रिस्पॉन्सेस आहेत त्याला कंट्रोल करतो. एक कुठली फेकिंग गुड, ज्याला आपण MD स्केल म्हणतो, दुसरी फेकिंग बॅड स्केल आणि तिसरी रॅन्डम रिस्पॉन्स स्केल. असे आपला आहे. या पद्धतीने आपण पुढची उद्या आपण काही उरलेले काही आहेत त्याची आपण उद्या चर्चा करूया. अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न असतील परीक्षेमध्ये. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. येस. थँक्यू सर. थँक्यू सर.